सायबर गुन्हेगारांविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 11 आरोपींना अटक करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अमरावती ग्रामीण पोलीस दलाने सायबर गुन्हेगाराविरोधात मोठी कारवाई करत एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या टोळीने विविध बँक खात्यांच्या माध्यमातून सुमारे 6 कोटी 25 लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर डिजिटल आणि बँकिंग साहित्य जप्त केले आहे. यामध्ये 64 पासबुक, 247 एटीएम कार्ड, 128 सिम कार्ड, 52 मोबाईल हँडसेट, 1 लॅपटॉप आणि 3 टॅबलेटचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 10,68,000 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास दरम्यान आरोपींकडून वापरण्यात आलेली 64 बँक खाती देखील समोर आली असून ती पोलिसांनी गोठविण्याची प्रक्रिया केली आहे. या प्रकरणातील काही व्यवहार राज्याबाहेरील तक्रारीशी संबंधित असल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान या टोळीचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपला OTP, पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नका. आधार कार्ड, ATM कार्ड किंवा बँक खाते भाड्याने देण्याच्या आमिषाला बळी पडू नका. ऑनलाईन गुंतवणूक, शेअर मार्केट, गेमिंग किंवा डिजिटल अटक यासारख्या फसवणूक प्रकारांबाबत सतर्क राहा. कोणतीही संशयास्पद आर्थिक हालचाल दिसल्यास तात्काळ बँक आणि पोलिसांशी संपर्क साधा. अमरावती ग्रामीण जिल्ह्यात 10/6/2026 रोजी आपण एक गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे कलम होते 316(2), 318(4), त्यासोबतच 66D IT ऍक्ट. यामध्ये एक पीडित इसम SP ऑफिसला येऊन त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्या बँक अकाउंट, त्यांच्या नावावरचं सिम कार्ड हे काही व्यक्ती घेऊन गेलेले आहेत. त्यांना प्रलोभन देऊन की तुम्हाला महिन्याला आम्ही काही पैसे देऊ याच्या बदल्यात, परंतु त्यानंतर त्या बँक अकाउंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. तर अशा तक्रारीवरून आपण त्याची प्राथमिक चौकशी केली आणि थोडं खोल गेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की यामध्ये हे जे बँक अकाउंट आणि सिम कार्ड आहेत हे फ्रॉड करण्यासाठी, ऑनलाईन गेमिंगसाठी किंवा जे डिजिटल अरेस्ट वगैरे होतं, सायबर गुन्हेगारांमार्फत याचा वापर होत आहे. आपण तात्काळ गुन्हा दाखल केला आणि त्याच्या तपासामध्ये आपण जे बॅकवर्ड लिंकेज काढले त्यामध्ये आपल्या सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत गोवा येथे जाऊन 11 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. आणि हे जे 11 आरोपी होते ते एका प्रायव्हेट अपार्टमेंटमध्ये कॉल सेंटर चालवत होते असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांच्याकडून आपण जवळपास विविध बँकेचे 64 पासबुक जप्त केलेले आहेत. ATM कार्ड जवळपास 150 ATM कार्ड आपल्याला मिळालेले आहेत. चेकबुक देखील 19 मिळालेले आहेत. सिम कार्ड जवळपास 200 आपल्याला तिथे मिळालेले आहेत त्यांच्याकडे. मोबाईल हँडसेट मिळालेले आहेत 52, लॅपटॉप मिळालेले आहेत 9, टॅबलेट्स मिळालेले आहेत 3. असा एकूण जवळपास 11 लाखाचा मुद्देमाल आपल्याला तिथून मिळाला, म्हणजे डिजिटल ॲसेट, सिम कार्ड आणि बँक पासबुक वगैरे. तर यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते आहे की हे रॅकेट नॅशनल रॅकेट दिसून येत आहे. आणि तिथे हे लोक बसून त्या रूममध्ये बसून लॅपटॉपच्या आणि मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून जे कस्टमर असतात, ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे लावत असतील किंवा इतर गोष्टींसाठी पैसे लावत असतील. आपल्याला सर्वांना सायबर फ्रॉड्स माहिती आहेत की 2 तास वर्क फ्रॉम होम करा, आपल्याला पैसे मिळतील. अशा फ्रॉडमधूनही जे पैसे कमावले जातात ते सर्व पैसे या अकाउंट्सवर जात होते. यामध्ये विशेष बाब म्हणजे हे जे विविध बँक अकाउंट्स आणि सिम कार्ड्स आहेत हे मजूर वर्ग किंवा गरीब वर्ग यांच्या नावावर असलेले सिम कार्ड आणि बँक अकाउंट्स आहेत. यांची मोडस एक समजावून सांगतो मी. यांचे हे स्थानिक लेवलला खेड्यांमध्ये काही एजंट पकडतात. ते एजंट गावोगावी जातात
गरीब किंवा मजूर वर्ग यांना ते कन्व्हिन्स करतात की तुम्ही आपल्या नावावर, तुमच्या स्वतःच्या नावावर फक्त बँक अकाउंट ओपन करा, तुमचं सिम कार्ड द्या, आम्ही तुम्हाला महिन्याला काही रेंटल देणार 4,000 5,000 असे. आणि आपल्या तपासात हे देखील निष्पन्न झालेलं आहे, हे जे अकाउंट्स आहेत याला म्यूल अकाउंट्स म्हणतो आपण. या अकाउंट्सवर रेंट देखील देण्यात आलेलं आहे महिन्याचं. तर यामध्ये हे अकाउंट पुढे जाऊन विविध गोष्टींसाठी वापरले जात आहेत. यामध्ये काही नार्को टेररिझम एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे NDPS सारख्या ड्रग्स सारख्या माध्यमातून जो पैसा कमवला जातो तो देखील या अकाउंट्सवर जात असतो. तर आपण आता सध्या पहिल्या लेअरचं सर्व क्रॉस चेक करून माहिती काढलेली आहे. आता आपण बँक्सला पत्रव्यवहार करून पुढची जी लेअर आहे की ह्या अकाउंटमधून ते कुठे जात होते त्याची माहिती काढणार आहोत. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अमरावतीमधीलच एक आरोपी आहे राकेश कुमार जामनानी. तर इथलं सर्व नेटवर्क तो चालवत होता अशी माहिती आहे. एका महिलेला आपण ताब्यात घेतलं होतं, त्यांच्या मार्फतीने आपल्याला ही सर्व माहिती मिळालेली आहे. आणि गोव्यामध्ये हे जे लोक बोलले होते त्यांच्या देखील संपर्कात हा व्यक्ती होता व्हॉट्सॲप कॉलद्वारे. हे नॉर्मल कॉल करत नाही एकमेकांना. तर आपण त्या अनुषंगाने या फरार आरोपीचा शोध घेत आहोत. ऑलरेडी आपली 2 पथक रवाना झालेली आहेत. सायबर गुन्हेगार कितीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असला तरी कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचतातच. हे अमरावती ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांनीही सतर्क राहून सायबर सुरक्षेचे नियम पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे.